खासदार संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे जातात तिथे शिवसेना संपते अशी टीका गुलाबराव पाटलांनी केलेली होती। त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। कोण पांढऱ्या पायाचे? आम्ही अंधश्रद्धा मानत नाही। रेडे आणि बदक कापून ज्यांना वाटतं आम्ही सत्तेवर आलोय तेच काळ्या पांढऱ्या पायाचे, जिभेवर डाग असलेले अशी भाषा करतात असं संजय राऊत म्हणाले। अरे तेव्हा असं थोडी बोलले होते, तेव्हा तर गद्दारांना गाडून गद्दारांना पाडू मार भीम प्रतिज्ञा करत मफलर मागं पुढं करत होते। आता कुठं गेलं त्यांचं मफलर? हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे जाता तिथे शिवसेना संपते। आता जळगावच्या त्याच स्टेजवरती घेऊन आलेले शिवसेना। 2-3 साल पहले आपके यहाँ से 50-60 लोग आए थे शिवसेना, उसको सबसे ज्यादा बलि चढ़ाया। इन लोग कितने 50-60 लोग आए थे और लगभग सभी प्रकार के बलि चढ़ाया, भैंसा को चढ़ाया, बकरी को, बदक को, और हमको बड़ा दक्षिणा भी दिया। का वक्तव्य केलं करू द्या, त्यांना काय उत्तर द्यायचं? मूळ पांढऱ्या पायाचे आम्ही अंधश्रद्धा मानायचंच नाही ना। जे रेडे आणि बदकं कापून सत्तेवरती आलो असं ज्यांना वाटतंय, तर अशा प्रकारचे काळ्या पायाचे पांढऱ्या पायाचे जिभेवर डाग असल्याची भाषा कर। तुमचं कर्तृत्व काय?